हा जो आपल्या निसर्गाचा कचरा असतो म्हणजे वाळलेली पानं, फुलं, त्याच्यानंतर ऊसाचे चिपाड, त्याच्यानंतर काजूची टरफलं यापासून एक पॅटल तयार करतात अशा टाईपचं. ओके. आणि हे जे आहे हे एका चुल्यामध्ये वापरतात, ज्याचं नाव आहे, या चुलीचं नाव आहे विष्णू ऊर्जा. तर छोट्याशा बॅटरीवर ही चालते आणि 7 तास जवळपास हिचं लाईफ असतं. आणि नंतर हे तुम्ही चार्ज करायचं, म्हणजे अगदी मोबाईलचं चार्जर कसं असतं तसं तुम्ही याला चार्ज करू शकता, कुठेही कॅरी करू शकता. धूर येत नाही. त्यानंतर याची जी फ्लेम येते ती लालसर असते, पण खूप काळं असं होत नाही. पण तुम्हाला असं वाटलं की काळं जास्त होत आहे तर तुम्ही ह्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याचा वापर करू शकता. इझिली तुम्ही ह्याला कॅरी करू शकता, म्हणजे असं वजन खूप नाही आहे. म्हणजे कुठे आपण जंगलात वगैरे जातो की नाही आणि जंगलात स्वयंपाक बनवतो तर हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि साधारण कोळसा 25 ते 30 रुपये किलोच्या घरात पडतो, तर हे आपल्याला 12 रुपये किलोनी पडतं. त्यामुळे तसंही इंधनाचा खर्च जो आहे तो तुमचा कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, निसर्गाचं जे काय कचरा असतो तो वापरला जातो. खरं आहे की नाही? चला सुरुवात करू. ही चूल कशी पेटवतात. ही चूल फक्त एक काय की एकदा पेटवल्यानंतर ती पूर्णपणे तुम्हाला वापरावी लागते. असं नाही की आपण गॅससारखं की गॅसमध्ये आपण सुरू करतो, जेव्हा पाहिजे तेव्हा बंद करतो, तसं नाही. त्याच्यामुळे सगळं प्लॅन करायचं की आपल्याला काय करायचं, भात करायचा आहे, आपल्याला काय करायचं आहे, भाजी करायची आहे, आपल्याला काय करायचं, पोळ्या करायच्या आहे. हे सगळ्या गोष्टी याच्यावर होऊ शकतात. सगळ्यात शेवटी पोळ्यांसाठी म्हणून तवासुद्धा याच्यात दिलेला आहे की तव्यावर तुम्ही त्या करू शकता. आपण पहिले ह्याच्यात जे पेटल्स आहेत, आता मला फक्त भरीत वेगळ्या पद्धतीचं बनवायचं, त्याच्यातही 2 in 1 प्रकार मी करतो आहे की खालती वांगे भाजायचे आणि वर भरीत बनवायचं. आता हा स्टँड यासाठी आहे की एकदा यामध्ये आपण हा कोळसा किंवा इंधन भरल्यानंतर त्याची राख जाळण्यासाठी, म्हणजे असं घालायचं आणि राख झाडायची वर काढायचं, किंवा इंधन वाढवायचं असेल तर ह्याच्यात आपण वर करून ते वाढवू शकतो. आपण पहिले इंधन घालूया. आता मी हे अर्धच भरलं आणि याच्यावर हा एक छोटा स्टँड आहे. यावर थोडंसं रॉकेल, मातीचं तेल, आणि मातीचं तेल नसेल कापूर जर तुम्ही घातला तरी ते छान पेटू शकतो. आणि नंतर ह्याचं काम सुरू झालं. बघा ही मोटर आहे छोटीशी. हा बघा पंखा सुरू झालेला दिसेल. हा एका कमी स्पीडमध्ये आहे. आता आपण स्पीड वाढवलेली आहे. सध्या मीडियम स्पीडवर आपण ठेवलेला आहे.